नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण शिमला मिर्च कांदा लटपट भाजी बनवणार आहोत। त्यासाठी शिमला मिर्च घेतली आहे पाव किलो मी आणि अशा चौकोन चौकोन कापून घेतलाय। एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलाय। दोन मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतले आणि एक मीडियम साइजचा कांदा असा चौकोन कापून घेतलाय। आता इथे 2 छोटे चमचे बेसन घेतलंय मी, जिरं घेतलंय, थोडं हिंग घेतलंय, एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलाय, एक चमचा धन्याची पूड घेतली आहे, थोडी कसुरी मेथी घेतली, हळद मीठ घेतलंय आणि छोटी वाटी अर्धी दही घेतलंय, फेटून घेतलंय मी दही। आता एक छोटी वाटी घेतली आहे मी, त्यात आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत। लाल तिखट, मॅगी मसाला, याच्या जागी तुम्ही किचन किंग मसालाही घेऊ शकता, तोही खूप छान लागतो। धन्याची पावडर, हिंग आणि हळद, थोडंसं पाणी घालते आणि एकजीव करून घेते। मसाला पूर्ण भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाला छानपैकी फुलेल। मिक्स करून झाले तर कढई ठेवली आहे गॅसवर, त्यात थोडंसं तेल घातलंय आणि त्यात मी शिमला मिरची घालते आणि कांदा घालते, जो आडवा कापून घेतलाय आपण किंवा जाडसर चौकोन कापून घेतलाय। आणि थोडंसं हाय फ्लेमवर आपल्याला कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यायची। किंचित मीठ घालते मी, बघू शकता 2 मिनिटं झाले। अशा शिमला मिरचीला थोडे चट्टे पडणे इतकंच आपल्याला परतून घ्यायचे। काढून घेते मी आता। त्याच कढईत पुन्हा मी 2-2.5 चमचे तेल घालते। तेल तापलंय, त्यात जिरे घालते। जिरे तडतडले की लगेच बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा आपण परतून घेऊ। कांदा आपण खूप डार्क ब्राऊन नाही करायचा, गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे। आता यात आलं लसणाची पेस्ट घालते मी, एक छोटा चमचाभर घेतली होती। कांदा आणि आले लसूण व्यवस्थित परतले गेले। आता मी बेसन घालते आणि बेसन आपल्याला यात छान परतून घ्यायचे, कारण बेसन कच्चं होतं, आपलं न भाजता घेतलं होतं। बघू शकता बेसनही छान परतलं गेलंय। लगेचच टोमॅटो घालायचा आहे, बेसन जळायला नको। आता यातच आपण जे मसाले भिजवून घेतले होते पाण्यात ते घालते मी। पुन्हा सगळं एकत्र करून घेते। मीठ घालते चवीनुसार।
सगळं एकत्र करून झाले. आता 2 मिनटं आपण झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होऊ देऊया. 2-3 मिनटं झाले. बघू शकता छान तेल सुटले आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झालाय. आता गॅसची फ्लेम कमी करून त्यात मी दही घालते. आणि एकजीव करून घेते. नेहमीच आपल्याला शिमला मिरचीची भाजी सुकी खाऊन खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी अशी लटपट भाजी बनवली की भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा मग तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. दह्याच्या वाटीतच मी पाणी घातलंय पुन्हा आणि ते घालते. आता कसुरी मेथी घालते. कसुरी मेथीमुळे भाजीला एक विशिष्ट प्रकारची छान चव येते. आता ह्यातच मी फ्राय करून घेतलेली ढोबळी मिरची आणि कांदा घालते. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवते आणि मिरची शिजेपर्यंत आपण झाकण ठेवूया. 5-6 मिनटं झाले. उघडून बघूया. मध्ये मध्ये भाजी आपल्याला हलवत राहायची कारण आपण यात बेसन घातलंय आणि ते खाली चिकटायला नको. बघू शकता डार्क हिरवा रंग दिसतोय. अजून मिरची शिजलेली नाहीये. पुन्हा झाकण ठेवते. उघडून बघूया. वा, बघू शकता किती सुंदर रंग आलाय भाजीला आणि मिरच्यांचाही रंग चेंज झालाय. बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे. कोथिंबीर घालते आणि सर्व करून घेते. सर्व करून घेतली आहे गरम गरम शिमला मिर्च कांदा लटपट भाजी. नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.